सांगलीत चोरांचे राज्य की पोलिसांची लाचार शरणागती? 13 तोळे सोन्याच्या चोरीला 1.5 महिना, तपास अजूनही ठिंगा. शहर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. सांगली जिल्ह्यात चोरांचे धाडस वाढले की पोलिसांची अकार्यक्षमता, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. मिरजेतील भाजप नेते बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नीचे तब्बल 13 तोळे सोने सांगली बस स्थानकातून चोरीला जाऊन 1.5 महिना उलटला तरी सांगली शहर पोलिसांना चोराचा सुगावा लावता आलेला नाही. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी अवघ्या 1 मिनिटात महिला चोरट्याने हे धाडस केलंय. भर बस स्थानकात महिला आरडाओरडा करत राहिली, पण तिथे एकही पोलीस मदतीला धावून आला नाही. 1.5 महिना झाला तरी तपासाच्या नावावर केवळ शून्य प्रगती आहे. पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळे आता थेट सांगली शहर पोलिसांच्या भूमिकेवरचा संशय निर्माण होतोय. सांगलीचे मुख्य बसस्थानक, जिथे हजारो दररोज प्रवाशांची वर्दळ असते, पण याच बसस्थानकात महिला प्रवाशांची सुरक्षा किती रामभरोसे आहे याचा धक्कादायक पुरावा समोर आला आहे. 1.5 महिन्यापूर्वी मिरजेतील भाजप नेते बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी इस्लामपूर येथील लग्नकार्य आटपून सांगली बसस्थानकात आल्या होत्या. त्याचवेळी एका महिला चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून अवघ्या 1 मिनिटात त्यांच्या बॅगेतील तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच आळतेकर यांच्या पत्नीने बसस्थानकात आरडाओरडा केला. मात्र नेहमी गस्तीवर असल्याचा दावा करणारे पोलीस त्या ठिकाणी कुठेही हजर नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी मदतीसाठी हात पुढे केला नाही. अखेर तिथे उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तत्काळ पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. तेव्हा कुठे पोलीस यंत्रणा जागी झाली आणि घटनास्थळी दाखल झाली. त्वरित कारवाई करतो, चोराला शोधून काढतो, असे आश्वासन सांगली शहर पोलिसांनी यावेळेस दिले. मात्र आज या घटनेला तब्बल 1.5 महिना पूर्ण झालेला आहे, तरीही ती महिला चोर अजूनही मोकाटच आहे. लाखो रुपयांचे 13 तोळे सोने चोरीला जाऊनही पोलिसांकडे तपासाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलेलं आहे, असा आरोप आता होऊ लागला आहे. एका नेत्याच्या पत्नीच्या चोरीचा तपास जर 1.5 महिना लागत नसेल तर सर्वसामान्यांचे काय? सांगली शहर पोलीस नक्की कोणाला पाठीशी घालत आहे, की पोलिसांचा तपास केवळ कागदावरच सुरू आहे, असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.